सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र फलदायी असेल. म्हणजेच चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतील. 12व्या स्थानी म्हणजेच व्यय स्थानामध्ये सूर्य आणि 11व्या स्थानी चंद्र असल्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. तसेच तुमची थांबलेली कामं पुन्हा परत सुरू होतील. धार्मिक यात्रेचे योग प्रबळ आहेत, परंतु काही कारणानं यात्रा पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. शुभ कार्यांवरती तुमचा होणारा खर्च हा समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवेल. मुलांकडनं संध्याकाळी तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र 12व्या स्थानात आहे. त्यामुळे आज तुमचा मान सन्मान वाढेल. ऑफिसमध्ये कौतुक असून सगळेजण तुमच्याकडनं काम कसे करावं याची प्रेरणा घेतील. दशम स्थानामध्ये चंद्र असल्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार कराल. तसेच जे कुठलंही काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. सत्ताधारी किंवा प्रभावशाली लोकांच्या कृपेनं धनलाभाचे तुम्हाला योग आहेत. संधी तुमच्या आसपास आहे, तरी तुम्ही लाभ घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी हा बुध कुंभ राशीमध्ये राहूसोबत 9व्या स्थानास उदयाला येतोय. त्यामुळे तुमचे शत्रू निर्माण होणं आणि विनाकारण तुम्हाला चिंता होणं हे वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी 4थ्या स्थानी असलेला केतू आणि जन्मराशीतील गुरु यामुळे घरामध्ये देखील ताणतणावाचं वातावरण राहील. व्यवसायामध्ये देखील तुम्हाला सावधगिरी बाळगायला हवी आणि जोखमीच्या कामांपासून दूर राहायला हवं. जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्ही फोकस ठेवा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज तुमच्यासाठी सुख शांती घेऊन येणारा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला ताणतणाव आता कमी होईल. तुम्ही अगदी रिलॅक्स फील कराल. तुमच्या राशीचा स्वामी हा चंद्र 8व्या स्थानात असल्यामुळे कामामध्ये तुम्हाला भरपूर उत्साह जाणवेल. तुम्ही वेगानं कामं पूर्ण कराल. कोर्ट कचेरीचं प्रकरण जर सुरू असेल तर त्यामध्ये सकारात्मक निर्णय लागेल. मिथुन राशीतील गुरूच्या प्रभावामुळे सासरच्या लोकांकडनं तुम्हाला लाभाचे योग आहेत. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी हा सूर्य 8व्या स्थानात आणि कुंभ राशीत संचार करतोय. तर चंद्र 7व्या स्थानामध्ये असल्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. संध्याकाळी तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल. कामामध्ये जोश आणि उत्साह असेल. जे काही काम तुम्ही कराल त्यामुळे तुमची प्रगती होईल. रात्री कुटुंबासोबत मंगल कार्यामध्ये किंवा एखाद्या चांगल्या समारंभामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळू शकते. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून व्यवसायामध्ये चांगली सुधारणा होणार आहे. अपेक्षित धनलाभ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मुलांकडनं तुम्हाला समाधानकारक बातम्या मिळतील, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. वैवाहिक जीवनामध्ये सुखद स्थिती असून घरातील वातावरण समाधानकारक असेल. नातेवाईकांमधील मतभेद दूर करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही संयमानं आणि आपुलकीनं वागा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आता मेष राशीमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे राजकीय
क्षेत्रामध्ये काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. सांसारिक सुख सोयी वाढल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. कुटुंबामध्ये आनंदी आणि मंगलमय वातावरण असेल. परिवर्तनाचा योग असून दैनंदिन जीवन काही कामामध्ये काही सकारात्मक बदल करतील. रात्री एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार असून तिथे काही प्रभावी लोकांच्या भेटी होतील. या भेटीचा लाभ म्हणजेच दीर्घकाळापासून रखडलेलं काम अगदी वेगानं सुरू होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा धावपळीचा असला तरी ताणतणाव मात्र कमी असणार आहे. तुमच्या राशीपासून 5व्या स्थानी शनीचा योग बनलेला आहे. त्यामुळे जे काही काम तुम्ही कराल त्यात संयम बाळगा. शांतपणे विचार करा आणि रागावर नियंत्रण ठेवा. जवळच्या लोकांशी व्यर्थ वादामध्ये अडकू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. आराम आणि आहार याकडे लक्ष द्या, त्यामुळे हवामानातील बदलाचा तुमच्यावरती खास परिणाम होणार नाही. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचा मंगळाचा प्रभाव असल्यामुळे आज चोरीची भीती राहणार आहे. आज तुम्ही सावध राहा आणि जे काही काम कराल त्यात सखोल विचार करा, ते महत्त्वाचं आहे. तुमच्या जन्मकुंडलीमध्ये 5व्या स्थानात मीन राशीचा शनी देखील व्यर्थ खर्च दाखवतोय. तसेच घरामध्ये वादाची देखील शक्यता आहे. काही महत्त्वाच्या कारणासाठी तुमचा प्रभाव होऊ शकतो. 3ऱ्या स्थानामध्ये असलेला कुंभेचा चंद्र हा संध्याकाळी काही तुमच्यासाठी खुश खबर घेऊन येईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं काम वेगानं पूर्ण होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. 4थ्या सुखस्थानामध्ये असलेला राहू हा मालमत्ता व्यवहारामध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळवून देईल. प्रभावी व्यक्तीसोबत तुमच्या भेटीगाठी होतील, त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचं मन हे प्रसन्न राहील. वरिष्ठांच्या कृपेनं सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रातील काम वेगानं मार्गी लागेल. तुमच्या घरातील वातावरण आज सकारात्मक राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी शनी मीन 2ऱ्या राशीमध्ये 2ऱ्या स्थानात विराजमान आहे. तर चंद्र तुमच्या प्रथम स्थानी असल्यामुळे मिळकतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. विरोधक तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. तुमची रणनीती आणि कामाचा वेग अत्यंत तुफान असेल. नवीन ओळखीचं रूपांतर कायमस्वरूपी मैत्रीत होईल. वेळेचा सदुपयोग जर तुम्ही केला तर तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचा स्वामी गुरु काही गेल्या दिवसांपासून मिथुन राशीत 5व्या स्थानात संचार करतोय. चंद्र देखील 12व्या स्थानात असल्यामुळे तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. तुमची एखादी हरवलेली वस्तू सापडू शकते किंवा थांबलेलं पेमेंट होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचा सल्ला जर तुम्ही घेतला तर तुमच्या समस्या मार्गी लागतील. तुमच्या घरात समाधानाचं वातावरण असेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.